थंय. अरे त्याला पिशवी घाल लागेल. गुड मॉर्निंग. आई 7:30 झाले. कामावरून आले शेट. बाय बाय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मस्त सकाळ झालेली आहे. मी आईकडून आले. आईकडे राहायला होते एक दिवस. सांगा प्रीतची नाईटच होती, म्हणून मी विचार केला की आईकडे झोपेल. आणि सकाळी प्रीत कामावरून आल्यानंतर त्याने मला घेतलं आणि मग आम्ही घरी आलो. तुम्ही बघितलं असालच. तर प्रीतनी सकाळीच आईची हातची भाकरी खाल्ली. भाकरी आणि वाटाण्याची भाजी होती. मी डब्यामध्ये भरून दिले की मला सकाळी एवढं जाणार नाही, म्हणून मी आत्ता मस्त नाश्त्याला भाकरी आहे आईने दिलेली ती आणि वाटाण्याची भाजी. तर मस्त आंघोळ केली आणि आता भाकरी खाते. प्रीत नाईट करून आला, तो दमलाय म्हणून तो झोपलाय. तर मस्त भाकरी खाते आणि माझं डेली रुटीन चालू होईल. कचरा वगैरे काढायचे आहे, देवपूजा करायची आहे आणि लादी पुसायची आहे. तर डेली ब्लॉगिंगला सुरुवात करूया आपण. आज काय काय करते मी दिवसभर ते. तर मंडळी, आपले रोज तुम्हाला ब्लॉग बघायला मिळतील या चॅनलवर. कारण का मी ठरवलं आहे तुमच्यासाठी मी रोज डेली ब्लॉगिंग करणार आहे. आता तुम्हाला माझे डेली ब्लॉग्स बघायला खूप जास्त आवडतात, तर मी तर कंटिन्यू माझी ब्लॉग चालू ठेवीन. नक्की बघा. आवडले तर त्याला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की. कारण का आपल्याला आपली ही फॅमिली, आपलं जे कुटुंब आहे ते खूप मोठं करायचं आहे. पटापट सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझ्याशी रोज गप्पा मारता येतील. कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी हव्या त्या तुम्ही विचारू शकता. आता पाठीमागे मी आपला ब्लॉग एडिट करायला बसले, तो एडिट होईल आणि मग तो अपलोड केला जाईल. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, माझे कपडे सुद्धा झाले, तर लावूया. आणि मी ना स्टोर रूमच्या इथे अशी दोरी टांगलंय, म्हणजे पाऊस असेल बाहेर तेव्हा तर मग इथे स्टोर रूमच्या इथे कपडे मस्त सुकतील, म्हणून अशा इथे स्टोर रूमच्या इथे मी दोऱ्या बांधून ठेवलाय बस. आणि खिडकी आहे तर हवा पण येते, झर नाही येत एवढी, माझे कपडे पण मस्त सुकतात. तर हे सुकलेले कपडे बेडरूम मध्ये ठेवून येते. पावसाळ्यामध्ये कपडे सुकायचं खूप मोठं टेन्शन असतं, म्हणून मी आधीच सगळ्या चादरी वगैरे धुवून ठेवल्या होत्या. पण 1-2 आहे ते माझ्या लक्षातच नाही आल्या. तर पण आता टाकते. आता पावसाळ्यात एवढी सुरुवात नाही झाली, पण आता पडतो कधी पण, म्हणून आता एक धुतली. आता मस्त लावते सुकत. आणि फ्रीजचे कामाचे कपडे सगळे कसला मोठा आहे. आपल्या कतीला पुरे मागात पुरे किती येतो 50. हा, तेच मी पण बघायला आले की केवढे मोठे आहेत. झाडावर कसले वजन राहिले असतील माहिती कसे राहिलं असतं. सब्जी मंडी आलेली आहे सोमवार बाजारातून. काय काय आणले तुम्ही? काय काय आणले दाखवा. काय? तोंडली आणली, शिमला मिरची. भाजी का नाही आणली? उशीर झाला, शेड झोपलेले आम्ही, तर उठले त्यामुळे बाजाराची भाजी सगळी संपली. आणि तशी पावसामध्ये थोडी खराब पण झाली, मग काय घ्यायचीच नव्हतं वाटत. ते थोडं सुका होतं म्हणून मी हे घेतलं. बस माझा 50 रुपयामध्ये बाजार झालेला आहे. आज जास्त काही घेतलं. मला भाजी हवी होती. आता नेक्स्ट बाजारामध्ये नाही तर मग मार्केटमधून मला भाजी घ्यावी लागेल. ओके. बाय बाय. वडापाव खाणार? तर या वडापाव खायला बाजारात. काका आलेले घरी, तर त्यांनी मला वडापाव घेऊन आले अचानक. ओ माय गॉड, पॅटीस पण आहे. पॅटीस आणि 2 वडी. असं अचानकपणे वडापाव असा आणला ना, तिच्या भारी वाटतं. वडापाव माझा फेवरेट आहे खूप जास्त. अचानक आता जामच भेटतं. खायला भेटतं. तर या वडापाव खायला. तुम्ही 7 वाजले, बरं जेवायचं 7 वाजले. देवपूजा झालेली आहे आणि आता आम्ही वडापाव खाणार.
या तुम्हाला पण वडापाव आवडतो तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अचानक कोणी तुमच्यासाठी जर वडापाव घेऊन आला तुम्हाला कसं वाटतं ते सुद्धा मला सांगा. तर मंडळी आता मला मोठा प्रश्न पडला आहे म्हणजे की जेवायला काय बनवायचं. हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो तसं मला पण पडला आहे की जेवायला काय बनवू वाटतं. पटकन असं होईल असं काही विचार नव्हतं गेलं काय बनवायचं आहे तर पटकन बनवावं लागेल. आणि त्याला नाईटला पण जायचं आहे पण आता प्रश्न पडले की काय बनवू जेवायला मी आता. तुम्हाला पण असा प्रश्न पडतो का कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जेवण बनवायचं काय नाही पण काय बनवायचं ह्याला जाम विचार करावा लागतो मला. तर तसं भीज घातले होते पण आता मी चपाती करू भात करू भाकरी करू की कसलं राईस बनवू याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. तर प्रीतला विचारते बघूया त्याचं उत्तर काय येते. त्याचं नेहमी हेच उत्तर असतं की बनव तुझ्या आवडीचं तुला काय हवे तसं. बघूया आता. जेवायला काय बनवू. जेवायला काहीही बनव. ठरलेलं उत्तर सांग काय बनवू. काहीतरी रोज मसाले भातच खायचंय आपल्याला. आता कसा विचार करावा लागतो. आता मी बनवायला घेतल्यात चपात्या थोड्याशाच बनवायला घेतल्यात. तूप आणि इकडे भाजी ठेवले मी. फूग ग पटकन फूग. हां फुगली फुगली फुगली. हा वाफ येते. अशी छोटी चपाती खायला बरी वाटते जरा म्हणजे मला तरी छोटेच आवडतात अशी. माझं जेवण रेडी आहे. चपाती बनवले श्रीखंड होता आणलेला घरामध्ये आणि हरभऱ्याची भाजी सुकी. चपाती बघ माझ्या छोट्या छोट्याच आहेत मस्त आहेत ना मस्त फुगल्यात. या काय बनवलं बघा बघा काय बनवलंय. चपाती आणि माझ्या आवडीची भाजी. ओ माय गॉड सगळं सांगितलं मला हे बनव जेवायला ना. माझ्या आवडीचं आहे. तू तर बोललास माझ्या आवडीचं जेवण बनव. हां तेच ना. चलो खा लो. कसं झालंय बघ भाजीमध्ये मीठ आणि मसाला बघ जरा. बोलणार दुसरं काय. बाय 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 बाय. चला येतो आम्ही सकाळी. सावकाश जा पाऊस पडतोय. तर चला मंडळी भेटते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा. आता मला ओटा वगैरे क्लीन करायचं आहे ते करते आणि थोडं एडिटिंगचं काम आहे व्लॉगचं ते एडिट करते मग झोपते. तुम्हाला भेटते मी पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.